नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी. तर आज मी आलोय आपल्या पुण्यामधील भोसरी जवळ देगी गावामध्ये. आज आमच्या या सीताताई किरवे आणि गणपतदादा किरवे यांच्या घरी आलोय. तर यांच्याबद्दल मला एक समजलं होतं का ते आपल्या आदिवासी संस्कृती, आदिवासी ज्या रेसिपी खाद्यपदार्थ त्याच्या खूप मोठ्या अन्नदाता म्हणतात. अन्नदाता जे पक्वान्न ज्यांचा नाही का अन्न आपले पोटामधून जातो तो पदार्थ त्या बनवणं अशा अन्न माता सीताताई किरवे, तुमचा खूप खूप अभिनंदन. जय आदिवासी. मला असं कळल्यानंतर मग म्हणलं चला आज खास तुमच्यासाठी मी अकोल्यात आलोय, कदमपट भागातून तुमच्या भेटीसाठी आलोय. काही जी माझी आदिवासी महिला आज आपले खाद्यपदार्थ बनवून अगदी दिल्लीपर्यंत, झारखंडपर्यंत नेते, तर तिचं कौतुक झालंच पाहिजे ना ताई. तर खास त्यांना भेटायसाठी मी आज आलेलो आहे. आणि ह्या असं म्हणजे यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कौतुक कमीच आहे. तर अशा आमच्या सीताताई किरवे आज यांच्या घरी मी दिघी या ठिकाणी आलोय. तर आज त्यांनी खास माझ्यासाठी एक शो आयोजित केलेला आहे, जे आपल्या मासवडी म्हणून एक प्रसिद्ध आहे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये, आंबेगाव जुन्नर मध्ये. आणि आमच्या अकोला तालुक्यामध्ये आहे ती जर वेगळी बघितलं. पण चला म्हणलं ताईंची मासवडी कशी आहे आणि कशा पद्धतीने बनवणार आहे ताई. तर हे आता 2 मिनिटं आता मी ताईंच्या बद्दल सांगतोय. काही आमच्या अशा सीताताई किरवे या ठिकाणी आहेत, दिघेमध्ये राहतात. तर त्यांचा शाहिरीला बचत गट आहे, त्याचे अध्यक्ष आहे. आणि आत्ताच त्यांना 2024चा आदिवासी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी पुरस्कार मिळाला. त्याचे बी तुमचे खूप अभिनंदन ताई. तुमच्या वाटचाली माझ्याकडून खूप शुभेच्छा. अशा ह्या आमच्या आदिवासी समाजातील आंबेगाव तालुक्यातील ह्या ताई आहे. त्यांचं जेवढं कौतुक करतात तेवढं कमीच आहे. आणि खूप म्हणजे ते आपली रेसिपी जे आदी महोत्सव दिल्लीमध्ये भरला होता, परत झारखंड आणि हरियाणामध्ये, नाशिकमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी त्यांचे आपल्या खाद्यपदार्थ मासवडी म्हणा किंवा खेकडं म्हणा किंवा चिकन असं गावरान सगळ्या पद्धती त्यांनी रेसिपी बनवत. पण त्याच्यातली एक आपली खास खासियत म्हणजे मासवडी बद्दल बोलायचं तर 1 नंबर बनवतात. आणि ते बनवण्यासाठी खास त्यांच्याकडे आले, ते मला करून दाखवणार कशी बनवतात ताई. तर आपण आता खूप बनवून जातं, तुम्ही डायरेक्ट आम्हाला कारण वेळ कमी आहे तर रेसिपीच बनवून दाखवा डायरेक्ट. चालेल. तिकडे जाऊया आपण. नमस्कार मित्रांनो, बघा आता आम्ही ताईंच्या किचन मध्ये आलोय. चला ताई, आता आम्हाला एवढी उत्सुकता वाटली का तर ताई कधी आम्हाला रेसिपी दाखवणार आमच्या प्रेक्षकांना. तर चला तुमच्या त्या रेसिपीला सुरुवात करूया. करा. आणि ते प्रत्येक गोष्टी आम्हाला सांगत कसं म्हणजे आमच्या प्रेक्षकांना बी कळलं पाहिजे. भाऊ नमस्कार, जय आदिवासी. मी आज तुम्हाला स्पेशल मासवडी बनवून दाखवणार आहे. तर मासवडीचं साहित्य ही हळद आहे, ही मोहरी आहे, हे मीठ आहे आणि कोथिंबीर आहे आणि बेसन पीठ आहे. आणि हा मी बनवलेला मसाला आहे. हा याच्यामध्ये ना कांदा, खोबरं, लसूण आणि पांढरे तिळाची याचा मसाला बनवून घेतलेला आहे. आणि जो मी मसाला माझा घरगुती आहे तो मसाला मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे. बरं. आणि बघा हे एकदम बघा किती गावरान मसाला एकदम मस्त असा छान बनवला ताईने. आता याच्यात मासवडीमध्ये मी आता बेसन पीठ आहे शिजून घेणार आहे. बरं. त्यासाठी मी पातेले ठेवले गॅसवरती. आता ताईने पातेले ठेवले, त्याच्यात तेल टाकले. तर ताई मग तुम्ही हे कधी शिकलेले? हे मी कमीत कमी 35 वर्षाला काम करते. बरं. आणि हे माझ्या आईकडनं शिकलेली आहे. हो. माझ्या गावी असते आता. तर तुम्ही आता हे समजा तुमच्या पुढच्या पिढीला शिकवणार का नाही? आपल्या पुढच्या पिढीला काय माहित होणार काय मासवडी कशी काय राहते. म्हणजे याच्यापासून कसं तुम्ही खूप छान काम करताय, जे आपल्या बचत गटातून ज्यांना महिलांना बी रोजगार उपलब्ध होतोय. आणि मासवडीची कल्पना म्हणजे आपले इथे बरेच ऑर्डर येतात भेटतात का? असं आज मला एक मासवडीची ऑर्डर होती 2 किलोची.
ती मी दिली आता सकाळीच पूर्ण गेली 11 वाजता आणि आता मी हे तुमच्यासाठी खास बनवून दाखवते. बरं, मला एक उत्सुकता लागली कारण मी तुमचं फक्त हे मास याच रस आहे आमटी बोलतात आमटी बघा हे बघा ताईने बनवली अशी एक आमटी एकदम मस्त आमटी झालेली आहे आणि हा मडक्यात बनवलेला भात आहे बघा. हो 2 मिनिटं. हा मडक्यात बनवलं बघा ताईने आपल्या ज्या आदिवासी समाजामध्ये जुन्या आजी आजोबा बनवते. आणि मला कसं आहे ताई माझ्या आजीचं आठवण झाले. आम्ही जेव्हा छोटाने मुलं होतो ना तेव्हा आजी असं मडक्यात म्हणजे आम्ही अकोले तालुक्यात चिंचवणे माझा आजोळ आहे ना त्या ठिकाणी ती आमची आजी असंच याच्यामध्ये मडक्यात भात बनवायची याच्यात भात आणि त्याच्यात असं बेसन बनवायची. आज ती आठवण आली तुमच्यामुळे. आणि हे कसं आहे मडक्यातल्या कला लोपच चावले म्हणजे आता ते दिसत नाही कुठे पण तुम्ही आज ही संस्कृती आपली आदिवासी टिकून ठेवले तुमचं मी अगदी मनापासून आभार ताई. काही गोष्टी मी आता तुम्हाला ना मासवडीचं मोहरी टाकते. बरं हा मोहरी टाकल्यानंतर ते हळद टाकायची. हो आम्हाला फोडणी द्यायची. अरे वा एकच नंबर बाबा. मित्रांनो किती म्हणजे भारी फोडणी एक ती कलाच असते म्हणजे फोडणी देण्याची. मला आता ते वास यायला नाही प्रेशर आम्हाला असा भारी वास यायला लागलाय. आणि मीठ टाकते. हो चवीनुसार मीठ टाकायचं. ओके हा मीठ टाकलेलं आहे आणि छान म्हणजे तुम्ही. आणि हे मासवडी म्हणजे ताई मस्त असं वाटतंय का चिकन खाल्यासारखंच वाटणार नाही काय का तुम्ही बनवता जेवढी. आमच्या गावाला जी लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा स्पेशल पदार्थ बनवला जातो. अरे आणि जास्त असं पाहुण्यांसाठी बनवला जातो. नाही छान आणि संस्कृती मी खरंच टिकवले. तुम्ही खूप जेवढं कौतुक करा तेवढं कौतुक कमीच आहे. कारण आजकाल कुठं आणि मी तर पहिल्यांदाच म्हणजे मी बऱ्याच ठिकाणची विकत तिकडे खाली पण आज पहिलं तुमच्या हातात बघतोय. आता याचं झालं आपण चाकून तर बघणार आहोत पण एकदम भारी म्हणजे. आणि याच्यात अजून कुठले पदार्थ बनवता तुम्ही. मी सर्व प्रकारे नॉनव्हेज बनवते. मटन मच्छी चिकन सुरमई कोळंबी हे सगळे पदार्थ बनवते आणि जास्ती करून खेकड्या बनवते. बर. आणि ताई तुम्ही हे सगळे आपले मसाले विकतचा आणता का घरी तयार करता. मी सर्व मसाले माझ्या घरी असतात. हो आणि सगळ्या प्रकारे मसाले आहेत माझे. आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे मी आतापर्यंत लोक म्हणायचे आगरी मसाला मसाला मालवणी मसाला किंवा प्रत्येकाची वेगवेगळी खासियत होती. प्रत्येकाचे वेगळं नाव होतं. मी एक असं डोक्यात कल्पना ठेवली का आम्ही महादेव कोळी मसाला का बनवू शकत नाही. बरोबर त्याच्यानुसार मी कोळी महादेव मसाला बनवलेला आहे स्पेशल मसाला. आणि कसं आहे आपला एक स्वतःचा ब्रँड झाला. आता पण आपण दुसऱ्याचे ब्रँड घेतो पण आपले महादेव कोळी समाजाचे आपला मसाला ही बाजारात आल्यानंतर पहिले तर तुझं मीच गिराईक राहणार. आणि आपण याच्यानंतर अमेझॉन किंवा झोमॅटो मध्ये काय ऑनलाईन राहतात त्याच्यावरती आपण आपल्या मसाल्यांची जाहिरात करूया जे पण लोकांना म्हणजे घर बसल्या तुमची ऑर्डर घेता येईल त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करू तुमच्याबद्दल. मी स्पेशल माझा महादेव कोळी मसाला माझ्या स्वतःच्या कलेने किंवा स्वतःच्या आयडियाने तो बनवलेला आहे मी. आणि त्याला खूप सारी मागणी आता सध्या बाजारात. आणि आता मासवडी बनवून याचे घरीच तुम्ही पदार्थ विकत नाही असं काही लोक विकत आणतात ते बनवतात आणि सगळं तुम्ही स्वतःच्या घरी बनवले. मी सर्व स्वतः माझे घरीच पदार्थ बनवते आणि स्वतःच्या आईनेच बनवते. अरे वा हा नाही बघा आता ताई बेसन आपण करतात तयार. बघा आपण जे बघत असतो पण याला किती कष्ट आहे. जेव्हा समोर माणूस असतो ना तेव्हा त्याला समजतं किती कष्ट असतात आणि त्या कष्टातून तयार होतं. आणि मग माणसं आणि ताईंचा मार्ग तर असं आहे ते स्वर्गात हे म्हणतात सुगरण पण मी सुगरण नाही म्हणणार. जो पुरुषाच्या पोटात जो अन्न जातात ते मार्ग जाणार ते त्याच खरं अन्न जातात आणि मागताय त्या एवढ्या खास पदार्थ माणूस खाऊन तृप्त होतो अशा बनवतात. आणि खूप म्हणजे ताईंचं आमचं खूप मोठं काम आहे आपल्या भोसरी दिघी तर या माध्यमातून त्यांना ऑर्डर बी येतात. त्यांच्या आम्ही थोड्या त्यांचा मी ताईंचा नंबरही देणार आहे. आपल्या मासवडी चिकन किंवा खेकडा असेल त्याच्या तुम्ही ऑर्डर करू शकता. ताई ऑर्डरही घेतात आणि आपल्या बचत गटाचे ते अध्यक्ष आहेत महिलांना बरोबर ते काम देतात. त्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं असं काम चालू आहे. तर आपण ताईला अशा रीतीने अजून काही कोणाच्या मासवडी पाहिजे आजच त्यांनी माझ्या उदर 2 किलोच्या मासवडी बनवून दिलेल्या आहेत. आणि आता ते माझ्यासाठी खास त्या ताईंनी माझ्यासाठी परत मला ते बनवून दाखवतात. बनवून दाखवून प्रेक्षकांना आम्ही ते दाखवतो आहे.
आणि ताईचे खूप त्याच्याबद्दल अभिनंदन काय त्यांनी एवढे कष्ट करतात. ताई तुमचा लय मोठा संघर्ष, तुमचा संघर्ष सांगा ना. म्हणजे तुम्ही आता मला तुम्ही आता ओळखतो पण काही लोक ताई आत्ताच निर्माण झाल्या का, म्हणजे किती वर्ष संघर्ष केला? मी वयाच्या 12 ते 13 वर्ष असल्यापासून बचत गटाचं काम करत होते. बचत गटाचं काम करता करता माझं लग्न झालं एक 18-19 वर्षात. आणि नंतर मग मला असं वाटायला लागलं नाही का माझे मिस्टर कामाला असल्यामुळे मला काही कुठं जाता येत नव्हतं आणि मी काही नोकरी करायला जाऊ शकत नव्हती. नाही का मला असं वाटायचं बाबा चला मी घरात काय बसून करू शकते. मग एक माझी स्वतःची कला मी स्वतः निर्माण केली. बरोबर. आणि ही कला निर्माण करायचं कारण काय असतं माहितीये का, एक आनंदी राहू शकतो माणूस. बरोबर. आणि कामात गुंतलेला राहतो, कामात गुंतून राहतच माणूस. पण 2 रुपये पण मिळतात, स्वतःच एक व्यवसाय चालू होतात आणि 1-2 रुपये आपल्याला भेटतात. आता कसं आहे तुमचे मिस्टर समजा दादा काम करतात, पण कसं आहे दुसरी एखादी ताई असते म्हणली असते माझे मिस्टर काम करतात मी घरी बसेल, तसं न करतात तुम्ही स्वतः सुद्धा हे काम करतात आणि हे करत असतात. म्हणजे दादाला हातभार किंवा तुमचे एक कला लोकांसमोर येते. काय होतं माहितीये का, सगळे लोक स्वयंपाक बनवतात पण ते बनवण्याची एक आवड पाहिजे. आवड आणि कलर आहे, आवड असेल सवड हेच. आता मी सगळ्या प्रकारचं जेवण तर बनवतेच, पण मला मोठ्या 100 लोकांपर्यंत ऑर्डर पण येतात, 100-150 लोकांची ऑर्डर पण येतात जेवणाच्या. आणि माझे स्टॉल पण असतात अशा लांब स्टॉलला. ताई तुमचे कुठे स्टॉल गेले? मी झारखंड, हरियाणा, दिल्ली, प्रगती मैदान, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे अशा बऱ्याच ठिकाणी मी स्टॉल लावले. बघा आपल्या ताई म्हणजे अजून लोकांना किंवा मला स्वतः माहित नुसतं पेपरमध्ये ताईंच्या दिल्लीपर्यंत म्हणजे आपले आदिवासी जे खाद्य संस्कृती आपल्या आदिवासी दिल्लीपर्यंत आलेले राज्यात. आणि ताई असंही कळलं होतं का झारखंडचे मुख्यमंत्री काय त्यांनी सुद्धा तुमच्या कामाचं कौतुक केलं होतं. म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री आले होते आमच्या स्टॉलला, म्हणून आम्ही मासवडी बनवली होती, साबुदाणा वडा वगैरे बनवले होते, जे महाराष्ट्रीयन फूड ते आम्ही तिथे बनवले होते. कोथिंबीर वडी, आळू वडी असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही पदार्थ बनवतो. म्हणजे खूप खूप तुमचं काम छान आहे आणि असं तुमच्या कामाला आमच्याही शुभेच्छा आहे. असंच ते करता आणि आपल्या प्रेक्षकांनी आपल्याला मासवडी, चिकन, आवरण काही असेल तर ते ऑर्डर ताईंना आपण देऊ शकतो. झाले का ताई ते बघा? नाही, एक 5-10 मिनिटं लागतात. बरं ठीक आहे. कारण की बेसन चांगलं शिजलं ना तर मासवडीला चव येते, नंतर मग ती मासवडी लवकर खराब होती. हो बरोबर. आणि ताई किती दिवस, 1 दिवस 2 दिवस टिकते हे पदार्थ? हे मासवडी बेसन चांगलं शिजलं ना तर 2 दिवस मासवडी राहते. आणि फ्रीज मध्ये ठेवते ते 8-10 दिवस पण राहते फ्रीज मध्ये ठेवले. म्हणजे कसं समजा आता मला कुठे नगरला जायचं किंवा नाशिकला जाऊन दिवसावर तो वातावरण ती पण टिकली संध्याकाळपर्यंत? हो टिकते ना, टिकते. गरमी आता सध्या गरमीमुळे थोडस कांदा असल्यामुळे मासवडी थोडी हे होती, पण थंडीमध्ये तुम्ही असं 2 दिवस पण ठेवू शकताय. बघा ताई आता आहे ना ते मासवडीचं ते ये ना पीठ आता पीठ जवळून घेतो चांगलं. बेसन पीठ आहे शिजलेलं. आणि ताई समजा हे प्लास्टिक वापरता याच्यापासून काही गेले नाही. आता काय झालं माहितीये का, आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे आणि हाताला शक्यतो याच्यामध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये प्लास्टिक आहे पण ते चांगल्या लेवलचं चांगल्या लेवलचं आहे आणि हे जास्त काही गरम नाही ना, थोडं थंडच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्याला. आता हे मी जे बनवलेले सारण आहे ना, हे सारण याच्यामध्ये टाकून घ्यायचं असं. बरं आता ते त्याच्यावर सारण टाकतात ताई. सारण टाकतात ताई. आणि हे सगळे मसाले तुम्ही घरीच बनवलेत ना? हो, हे सगळे मसाला मी घरी, याच्यामध्ये पांढरे तीळ, खोबरं. आणि याला ताई कुठले कुठले पदार्थ टाकतात टाकायला याच्यामध्ये? खोबरं आहे, पांढरे तीळ आहे, लसूण आहे आणि कांदा आहे. बरं. म्हणजे सगळं तुम्ही सगळं घरी करून वाटण करून सगळे करायचं. आता काही काही ठिकाणी आपण हॉटेलचं बघतोय सगळे विकत मसाले आणलेले राहतात. नाही कसं मी काय तुम्हाला काय विचार करायला एवढं भारी तयार होतंय का अशी रेसिपी म्हणजे हॉटेलपेक्षा मी भारी बनवते. याचे पदार्थ कसे आहेत हे विचार. आता याचा रोल आहे ना असं बनवायचा आणि कपड्यामध्ये जर घेतलं ना त्याला 2 माणसं लागतात धरायला. बरोबर. याच्यामध्ये कसं आहे प्लास्टिक मध्ये ना मी एकटी धरून एकटीच थापू शकते ना. कारण की कधी कधी आपल्याकडे डबल माणूस असतंय नसतंय. बघा आता किती असं म्हणजे छान ते हे करतात.
आणि गरमच ताईंनी पीठ घेतलं होतं बघा. त्यांच्या हाताला चटके म्हणजे चटके बसल्याशिवाय नाही हे होत ना. बघा आता तो रोल ताईंनी केल्यात आहेत. आणि ताई तुम्हाला आईने शिकवली ही रेसिपी ना? हो, माझ्या गावाला आहे. हे आम्हाला सर्व पदार्थ मी जे बनवते माझ्या आईनेच आम्हाला शिकवलेले आहे. आणि जुन्या लोकांचे करण्याची पद्धत पण खूप छान आहे. बरोबर बरोबर. आणि खूपच म्हणजे मी बनवलं एकदम भारी. असे छान छान रेसिपी म्हणजे मासवडी. आता मासवडी पदार्थ मस्त लय कमी भेटतो आज. जर कोणाला खायचं म्हणलं की त्यांना ते विचार करावा लागतो कुठे भेटणार. तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कोणाला आपल्याला जरी ऑर्डर लागत असले सीताताई किरवे या त्यांना ऑर्डर द्या. कधी तुम्ही सांगितलं तर ते बनवून देणार. मी सकाळी बनवलेली मासवडी. आता मासवडी ही तयार झालेली आहे. किचन मधून आम्ही सगळे बाहेर आलो आणि आता हे झाल्यानंतर आम्ही तिथे बसलोय तेव्हा आता टेस्ट करणार आहे. या मित्रांनो तुम्ही बघा आता टेस्ट करायला अगदी बघा एकदम अप्रतिम काय म्हणतात ते. अरे बापरे शब्दच सुचत नाही. म्हणजे एकदम चिकन सारखे झाले ताई. एकदम एक नंबर झाले. एक नंबर क्वालिटी. आणि हे मासवडी आता मी बघा ही वडी आहे. वडी याच्यात टाकून खाणार आहे. आता याच्यात वेगळाच स्वाद असणार. हे बघा एक नंबर एक नंबर. तर आमच्या ताईची मासवडी एक नंबर झाली. तुम्ही या मित्रांनो खायला. मस्त छान आहे. आता ताई बी त्यांच्या दाखवतात. तर आमचे मासवडी आज बनवल्या. तुम्हाला कसं वाटल्या हे आम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणाला ऑर्डर लागत असेल तर ताईला ताई तुमचा नंबर सांगा आमच्या प्रेक्षकांना. माझा नंबर 9604 05 74 32. बरं ह्या नंबरवर आपण कधीही ऑर्डर करू शकता. आणि एक नंबर रेसिपी आज मासवडी आपल्या समोर झालेली आहे. आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ करा आणि काही चुका झाल्या ते आम्हाला सांगावं. अगदी एक बघा एकदम अशी रेसिपी छान मस्त झालेली आहे. अप्रतिम. ठीक आहे आम्ही आता याचा शेवट करत आहोत आणि कसे वाटते आम्हाला सांगा. धन्यवाद ताई. अगदी मनापासून तुमचं अभिनंदन. धन्यवाद दादा. जय जय.